अक्षय आणि आदित्य ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती तर गोलंदाजी मार्कवरती पुरुष संघाचा हा छोटा तीर वार करे गंभीर नाव आहे त्याचं कैफ गोलंदाजी मार्कवरती. दरम्यान जर बघितलं तर मागच्या मॅच मध्ये देखील तेवढीच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली होती. या मॅच तेवढी कामगिरी जर पार पाडली तर एक मोठी धावसंख्या शिवतर टीमच्या माध्यमातून उभारली जाऊ शकते. आदर्श क्रीडा मंडळ पुरुष संघासमोर पंच रोहित सर आणि त्याचबरोबर संकेत सर सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती कैफ ओव्हर द विकेट मारा करत असताना पहिला बॉल यावला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला भेटतात परंतु जोपर्यंत बॉल होतील त्याच्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती खणखणी चौकार येतोय. कमॉन डीजे. स्ट्राईक वर कोण आहे? अक्षय. अक्षय अक्षयच्या बॅट मधून या ठिकाणी 4 धावा वसूल झालेत. आदित्य नॉन स्ट्राईक मार्क वरती तर काही पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला भेटतोय. पहिल्या विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप करण्याचा मानस दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू यावेळेला लेग स्टंपवरचा पंच रोहित सर आमच्या दिशेने वळत आहेत. एका अवांतर धावेचा इशारा करतात मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आता पहिल्यांदा फलंदाजी करत असताना शिवतर संघ पोहोचतोय 5 या आकड्यावरती. सुरुवात जबरदस्त झाली आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र पाहायला भेटते. परंतु जर इथे कैफला विकेट भेटली तर कमबॅक करेल पुरुषचा संघ. पुन्हा एकदा बॉल फेकावा लागेल. पुन्हा एकदा बॉल फेकावा लागेल कैफला. पंचाने डेड बॉल इथे डिक्लेअर केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 10 ते 15 पावलांचा रनअप. स्ट्राईक वरती मिस्टर अक्षय नॉन स्ट्राईक मार्क वरती आदित्य. JK11 शिवतर संघाचा चमचमता स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अलॉंग द कार्पेट पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड परंतु तत्पूर्वी दोन्ही फलंदाज झपकन एकेरी धाव पूर्ण करतात. एकेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय पहिल्यांदा बॅटिंग करताना आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमच्या दिव्या मॅडम त्याचबरोबर गौरव ही जोडगोळी अतिशय उत्तम असं स्कोरिंगचं काम करते. कौतुक करावं लागेल या छोट्या छोट्या मुलांचं देखील कारण फार कमी वयामध्ये एक मोठी गरुड जप या मुलांनी देखील घेतले. आणि मला वाटतं भविष्यामध्ये आता आम्हाला कुठल्या स्कोररची गरज असणार नाहीये कारण हे 2 गुणवान स्कोरर आम्हाला पुढे अनेक वर्ष आमच्या सोबत काम करताना पाहायला भेटतील. अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये जबरदस्त बॅटल रंगलं जात आहे. स्ट्राईक वरती यावेळेला मिस्टर आदित्य खेळतील. डावखुरा फलंदाज क्षेत्ररक्षकाची चाचपणी करतोय. ऑन साइडला चेंडू खेळणं सहज सोपं ठरतंय आदित्यसाठी. यावेळेला दिशा बदलली आहे. सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं. वो नजर को बदलो नजारे बदल जाते. कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं बस दिशाओं को बदलो तो जीत के किनारे बदल जाते हैं. कैफ ने मात्र दिशा बदलली. लेग बायचा इशारा येतोय पंच रोहित सरांचा. पुन्हा एकदा एकेरी धाव धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या मात्र तुम्ही पाहता आता 7 या आकड्यावरती पोहोचते. आदर्श क्रीडा मंडळ पुरुष या टीमच्या विरोधामध्ये JK11 शिवतर असे 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये या महत्वाच्या मॅच मध्ये खेळत आहेत. कारण इथे जो संघ जिंकल तो सरळ सेमीफायनल साठी क्वालिफाय. उपांत्यपूर्व ही महत्वाची लढत आहे. दोन्ही संघांना समान संधी आले. काय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी परंतु इथे बॅटच्या आतली कडा घेतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल. संकेत सरांचा इशारा येतोय. कणकणी चौकार. कमांड डीजे. क्या बात आहे. मिकी माऊस बघा. मिकी माऊस यांचा डान्स बघा. वा जबरदस्त. त्यांचं देखील आपण प्रशंसा करूया कारण अगदी सकाळच्या सत्रापासून आमचे मिकी माऊस या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं मनोरंजन करतायत. या गोंडच चेहऱ्याच्या पाठीमागे कोणता चेहरा लपला हे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया ज्या ठिकाणी कैफ गोलंदाजी मार्क वरती समर बिग हिटर अक्षर या यावेळेला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अक्षय मात्र यावेळेला बीट झाले. डॉट बॉल चेंडू तजम्मुलबाई यांच्या हातामध्ये लाजवाब कमबॅक करून देत असताना हा छोट्या उंचीचा खेळाडू फार कमी वयामध्ये अगदी आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी या छोट्या खेळाडूकडनं आपण पाहतोय. पुरुष गावाचं भविष्य आहे लेदर टेनिस क्रिकेट मधलं. त्याचबरोबर आपण पाहतोय टेनिस क्रिकेट मधला देखील स्टार खेळाडू आहे. आपण जर बघितलं तर धावसंख्या यावेळेला सद्यस्थितीमध्ये 11 या आकड्यावरती. संभवतः शेवटचा बॉल बाकी असेल कैफ यांचा. अक्षय यांच्यासाठी यावेळेला दांडी गोल
महत्वाची विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षयला माघारी पाठवले पहिला फलंदाज डकआउट कडे आणि षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपलाय. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना JK11 शिवतरे या संघाने धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 11. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू होईल. पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. बॉलर्स नेम पारिश. सो पारिश गोलंदाजी मार्कवरती. याच्यानंतर पुन्हा एकदा महत्वाची लढत. श्रीराम गवेचे हनुमान विसापूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस करण्यासाठी या. श्रीराम गवेचे हनुमान विसापूर आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. अजून देखील 2 सामने बाकी आहेत. सो विनंती आहे आपणाला. पारिश राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आदित्य यांच्यासाठी या षटकातला पहिला बॉल अतिशय सुरेख आपल्याला डिलिव्हरी पाहायला भेटते. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल. यष्टीरक्षक तजामुल यश त्यांच्या पाठीमागे अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडतायत. धावा मिळणार नाही त्याची दक्षता घेतली जाते. पहिलाच बॉल पारिश यांचा डॉट येतोय आणि त्यानंतर पुढच्या 5 बॉलवरती आता किती धावा येत आहेत याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये असेल. श्रीराम गवे जे हनुमान विसापूर. सुमित जामदार चला या आपण. सुमित जामदार आपल्याला विनंती आहे. यावेळेला पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहे. झेल पकडला जातो का? यस नो डाऊट. ऍब्सोल्युटली शानदार झेल. शिवतर संघाला मोठा झटका बसतो आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक केलं जात आहे. पुरुष संघाकडनं नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. ना बाबू धन्यवाद. पहिल्या 2 बॉलवरती अतिशय उत्तम अशी कामगिरी पारिश यांच्याकडून. येणाऱ्या 4 बॉलमध्ये देखील पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीमला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न पारिश करू शकतात. लेदर क्रिकेट मधला हा देखील एक स्टार खेळाडू आहे आणि टेनिस क्रिकेट मध्ये देखील आपली करामत दाखवतोय. आदर्श क्रीडा मंडळ पुरुष संघासाठी अतिशय सुवर्णमय अशी कामगिरी. या बॉलवरती देखील ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तजमुल भाई यांच्या हातातून बॉल सुटतोय. एक धाव मात्र झपकन पूर्ण करत स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा मिस्टर अक्षय आपल्याला पाहायला भेटेल. बिग हिटर खेळाडू ठरलाय. पहिल्या ओव्हर मध्ये दनादन फलंदाजी या खेळाडूकडनं आपण पाहिलेली होती. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू. याच्यानंतर श्रीराम गवे आणि त्याचबरोबर जे हनुमान विसापूर अशा दोन्ही महत्वाच्या टीम मध्ये महत्वाची उपांत्य फेरीची लढत. तिथे जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय. पारिश ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू जातो तर स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या मदतीने एक धाव धावफलकावरती जोडली जाते. विसापूर विन द टॉस इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड. म्हणजे श्रीराम गवे संघ प्रथम फलंदाजी करेल. महत्वाचा सामना असेल. तिथे जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय. एका धावेची भर धावफलकामध्ये प्रत्येक टीमची धावसंख्या पोहोचते आता 13 या आकड्यावरती. पारिश या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना अमन यांच्यासाठी. अमन मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरले होते. यावेळेला धावचीची संधी होती. तजमुल भाई यांच्याकडून पुन्हा एकदा मिसफील्ड होते. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेला नेमकं काय घडतंय? ही एक धाव फार महत्वाची असते. लालच बुरी बला होतीये.
हा ओव्हर कॉन्फिडन्स मी तर म्हणेन कुठेतरी मागा ठरू शकेल. तजम्मुल भाई यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय उत्तम कामगिरी पार पाडणं गरजेचं आहे. 2 धावा मिळतात तिथे आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावरती. पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. लगातार हो रहे सफलताओं से वो निराश नहीं होना चाहिए. कभी कभी गुच्छे की आखरी चाबी भी ताला खोल देती है. ते चित्र इथे पाहिलं. धावा येत नव्हत्या. या बॉलवरती 2 धावा आल्या. संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणतंही असू दे कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. कोणत्याही संकटाशिवाय मिळवलेला विजय हा हो यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला भेटतायत. शानदार डिफेन्स परंतु चेंडू चाललेला आहे बहुतेक सीमारेषेच्या दिशेने. नाही अडवला इथे. शानदार डिफेन्स मानावा लागेल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय धावचीची संधी. रेस लागले इथे. अपील केलं जात आहे. फलंदाज संभवता बॅक टू द पॅव्हिलियन. 2 धावा इथे मिळतील परंतु क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजूया. जबरदस्त डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला भेटतोय. व्हॉट अ डिफेन्स. व्हॉट अ डिफेन्स. लाजवाब कामगिरी. रोहित किती धावा 2 धावा. तर यस या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली 17 या आकड्यावरती. 2 धावा मिळतात. तिसरी धाव घेताना धावचीत झाला खेळाडू. अमेजिंग परफॉर्मेंस. दैट्स अ मैग्निफिसेंट परफॉर्मेंस. क्या लाजवाब डिफेंस देखने को मिला था वहां पर कैप के द्वारा. तारीफ करनी चाहिए खिलाड़ी. ये खिलाड़ी लंबी रोज का घोड़ा है. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो दोनों व्यायाम पर शायद डिस्कशन करते हैं. संख्या इस समय स्कोर बोर्ड पर आगे बढ़ते हुए 17 बने. क्या खतरा महसूस करेंगे. और इसी के साथ यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए JK11 शिवतर की टीम ने बनाए 17. मुकाबले को जीतने के लिए महज 18 रनों की आवश्यकता होगी. चला लवकर लवकर तजम्मुल भाई या पटकन या. अजून 2 सामने बाकी आहेत. चला या लवकर. चला तुम्ही लवकर चला आतमध्ये. लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन करना चाहेंगे अब आदर्श क्रीडा मंडल पुरुष के बल्लेबाज. मुझे लगता है ओपनर बल्लेबाज के तौर पर दोबारा तजम्मुल भाई नजर आएंगे. पिछले मैच के हीरो रहे थे. शानदार बल्लेबाजी की थी. 28 में से 27 रन अकेले तजम्मुल भाई ने बनाए थे. और वही वो जानदार खिलाड़ी वजनदार खिलाड़ी तजम्मुल भाई क्या बल्लेबाजी करने के लिए जाएंगे. साथ ही साथ बेहतरीन गेंदबाजी का परिचय दिया था कैप और फारिश ने. इन दोनों भी खिलाड़ियों की सराहना करनी चाहिए. ये किसी भी सराहना के मोहताज नहीं बनेंगे. अपने बलबूते पर अपनी काबिलियत पर आज ये खिलाड़ी लेदर टेनिस क्रिकेट के अनभिषिक्त सम्राट बनते हुए नजर आ रहे पुरुष के लिए. लेदर क्रिकेट अच्छा खेलते. टेनिस क्रिकेट लाजवाब खेलते हैं. 18 रनों की आवश्यकता वो भी 12 गेंदों पर बन सकते हैं. बड़े इत्मीनान के साथ बन सकते हैं लेकिन उसके लिए धैर्य रखने की आवश्यकता है. चला फर्स्ट इनिंग संपलेला आहे. 17 जिथे बनला गेल्याने 18 धावांचा आता टार्गेट सेट केलेला आहे. 18 धावा बनवत असताना थोडीशी चर्चा केली जाते. तजामुल भाई चला आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने जायचंय. कैफ आणि तजामुल हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता जातील. या मॅच मध्ये अगदी जर का जिंकायचंय मित्र म्हणून माफक असं आव्हान आहे. तजामुल भाई चला मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय आणि याच्या नंतरला मात्र पुढची मॅच असेल अजय हनुमान विसापूर विरुद्ध श्रीराम गवे या 2 संघांमधलं बॅटल असेल. विसापूर संघाने टॉस जिंकत असताना बघा फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय. श्रीराम गवे संघाला बॅटिंग करावी लागेल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रसिक मायबाप देखील या स्पर्धेसाठी सदस्यची स्पर्धा आपण पाहत असाल घर बसल्या. जर का या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अगदी नवीन नवीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या चॅनलचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. ते दाबल्यानंतर डायरेक्टली पहिली जी कोणती स्पर्धा असेल स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती ती तुमच्या मोबाईलवरती डायरेक्टली नोटिफिकेशन येईल आणि त्या स्पर्धेचा तुम्ही घर बसल्या आनंद देखील घेऊ शकता.
असाला क्विक फास्ट या ठिकाणी सूर्याचा अस्त होत चाललेला आहे. अजून एक मॅच बाकी आणि त्याच्यानंतर एक सेमीफायनल बाकी असतील. चला मॅचला सुरुवात करूया. 2 ओव्हरची मॅच असेल. राईट ओव्हर द विकेट पाहायला गेलं तर एकंदरीत 18 रनांची या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या संघाला असेल. त्याच्यामुळे भाई या ठिकाणी बघा तयार आहेत. पहिलाच बॉलला अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. डॉट बॉल आहे. पहिलाच बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती गतीला बीट देखील झाले होते. त्याच्यामुळे ज्यावेळेला मागच्या मॅच मध्ये ते हिरो ठरले होते, मॅन ऑफ द मॅच मानकरी देखील ठरले होते, या मॅच मध्ये आता हिरो बनायचंय तुम्हाला. पुन्हा एकदा जर पाहायला गेले तर हा नानाचा मामला डिरेक्टेड कर्मी मामला बनू शकला असता. तिथे फलंदाज बाद होतोय. कैफ बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसतोय. कम ऑन डीजे. न्यू बॅटर्स त्याला तयार राहायचं आहे. पण लगेच नवीन फलंदाज. पाच वाजून 57 मिनिटांनी हा खेळाडू इथे धावचीत झाला. आणि जर पाहायला गेलं तर येणारा पुढची वेळ मात्र सांगून जाईल किती मिनिटांमध्ये कोणता खेळाडू बाद होईल. कारण का या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं एक एक मिनिटाला एक एक सेकंदाला खूप महत्व आहे. नवीन फलंदाज. बॅटर्सचं नाव सांगा. आसिम. आसिम राईट मोर द विकेट. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक या बॉलवरती. ओहो आसिमच्या वाटमधून डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र या ठिकाणी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे विकेटचं पतन. मोठा धक्का बसतोय. आसिम सारखा बलाढ्य खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. धक्का क्रमांक 2. त्याचबरोबर बघा हे षटक. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. आणि त्याचबरोबर 5 वाजून 57 मिनिटांमध्ये हा दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. सेकंदांमध्ये खूप बघा गोष्टी असतात. 1 सेकंद तुम्ही लेट झाला तरी तुम्ही धावचित होता. बघा तुमचं जर मिस जस्ट देखील चेंडू झाला सेकंदांमध्ये. आणि खूप साऱ्या गोष्टी सर दडलेल्या असतात. सनी एका वर्षाचं महत्व विचारायचं असेल तर 12वीच्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला एका वर्षात विचारा. एका मायक्रो सेकंदाचं जर महत्व विचारायचं असेल ना तर ऑलिम्पिक मध्ये ज्याचं गोल्ड मेडल चुकलंय ना त्याला एका मायक्रो सेकंदाचं महत्व विचारा. एका महिन्याचं जर महत्व विचारायचं असेल ना तर 9व्या महिन्याची डिलिव्हरी 8व्या महिन्यामध्ये ज्या स्त्रीची झाली ना तिला एका महिन्याचं महत्व विचारा. आणि एका सेकंदाचं महत्व. इथे दोन्ही खेळाडू त्याच मिनिटाला बाद. नक्कीच या ठिकाणी यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे. ऑनला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पकडतील केवळ आणि केवळ या ठिकाणी बघा सिंगल ता फक्त मिळू शकते. आता मात्र खातं उघडले गेले. तब्बल जर पाहायला गेलं तर येस ताजामुलबाई आता मात्र संघाला गरज आहे तुमची. संघ संकटामध्ये आहे. आता संकट मोचक बनावं लागेल. हा तो खेळाडू इथून मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. आणि या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे. आणि ताजामुलबाई मात्र करू शकतील. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा संघाचा जो गोलंदाज अक्षय याने देखील या मॅच मध्ये कमबॅक आणून दिलाय. असं वाटलं होतं ही सहजासहजी मॅच मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाकडे झुकून जाईल. परंतु तसं अजिबात झालं नाहीये. याला क्रिकेट म्हटलं जातं. या बॉलला अगदी जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रामच्या बाहेरचा बॉल. पंचांचे दोन्ही समांतर. जिथे धावा मिळाल्या अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचले. दोन्ही आकडेवरती 2 गडी बाद झालेत. षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील.
कमालची या ठिकाणी बॉलिंगचं आपण पाहिलं गेलं तर प्रदर्शन सादर करत असताना अक्षय आपल्या संघाकडनं JK11 शिवतर हा संघ या मॅच मध्ये खेळतोय. व्हॉट अ कमबॅक, सुपर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं आपल्या संघाकडून. राईट ओव्हर द विकेट बॉलिंग करेल. येणारा पुढचा बॉल आहे, या बॉलवरती अलॉंग द कार्पेट कव्हरच्या क्षेत्राकडे खेळले जोपर्यंत चेंडू पकडले जातील एकच धाव फक्त घेणार आहेत. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अजिबात होणार नाहीये. षटकाचा जर विचार करायला गेला तर आता मात्र या पहिल्या षटकातील एका चेंडूचा एक बॉल आहे ना सर, धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गडी बाद झालेले आहे. शेवटचा एक बॉल आतापर्यंत प्रभावित करणारी बॉलिंग आणि कौतुक तर मात्र या बॉलरचं करावं लागेल. काय बॉलिंग टाकले, असं वाटलं होतं पहिल्याच ओव्हर मध्ये या सगळ्या धावा बनवू शकतील, परंतु नाही. या खेळाडूने हार मात्र मांडलेली नाहीये. येणारा पुढचा बॉल आहे, सरळ बॅटने खेळलाय, ऑन ला ड्राईव्ह केलाय, स्लो आउटफील्ड आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडू पकडला जाईल धावचीची संधी, ही सर्वात मोठी विकेट, ही विकेट नाही तर मॅच मात्र मॅच मध्ये कमबॅक करून दिला. ताजामुलवाय धावचीत होत असताना मैदानाच्या बाहेर जातील. मोठा धक्का बसलाय का मोंडीचे. डीजे धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. ताजामुल भाई या, चला आपण आपल्याला अजून 2 मॅच खेळवायच्या आहेत. धावसंख्या 4 या आकड्यावरती 3 खेळाडू बाद झालेले आहेत. 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 14. नवीन फलंदाज, बॅटरचं नाव सांगा. बॅटर्स नेम दाऊद. क्रमांक 5 वरती दाऊदला पाठवले. दाऊद चला आपण लगेच पॉपिंग क्रीज मध्ये जायचं आहे. अजून 2 मॅच आपल्याला खेळायचे आहेत. सूर्याचा अस्त होत चाललाय. 4 झालेले आहे. 4 धावा जिंकण्यासाठी 6 मध्ये 14. मी तरी म्हणून JK11 शिवतर या संघाचा काय जबरदस्त कमबॅक बॉलिंग करत असताना अक्षयचं कौतुक करावं लागेल. जर का इथे जर मॅच जिंकली ना तर मी तरी म्हणेन या मॅचचा हिरो तर अक्षयच असायला पाहिजे. काय कमालची बॉलिंग, काय एफर्ट्स दिले या ओव्हर मध्ये. 3 खेळाडू त्यांनी तंबू मध्ये पाठवले, त्याच्यामध्ये 2 रनआउट आणि त्याचबरोबर 1 खेळाडू म्हणजेच कॅच पकडली आहे. वाईट +1 अशा 2 धावा त्या खात्यामध्ये जोडली जातील. 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच आहे. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच आपण बघतोय. अतिशय वेगानं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या धावा देखील कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती मागच्या मॅच मध्ये याच बॉलरनं अमान बॉलरनं कमालची बॉलिंग बॅटिंग देखील सुरेख केली होती आणि आता मात्र मागच्याच मॅचच्या सारखी बॉलिंग करावी लागेल. येथे चेंडू पडल्यानंतरला बघा अतिरिक्त उछाल देखील आहे या बॉल मध्ये. एका धावीवरती आता समाधान मानावं लागेल. येथे अगदी थ्रो मात्र केलाय. एकच धाव फक्त मिळू शकेल. 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 11. 5 बॉल मध्ये 11 धाव बनवू शकतील का. आणि इथे अजून देखील बॉलर हार मानायला तयार नाहीये. एकच आला सर, एकच वाईट पण आहे. 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. या बॉल वरती नक्की सडमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. आता या बॉल वरती देखील एकच धाव फक्त मिळून जाते. 4 बॉलचा खेळ बाकी, 10 धावांची आवश्यकता. आता मोठे प्रहार करावे लागतील. आता पर्याय नसेल. येथे फक्त आणि फक्त जर पाहायला गेलं तर एकंदरीत मोठे स्ट्रोक खेळल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाहीये. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूं, ये जीत का गीत नया गाता हूं. आता जिंकण्याचं गीत जर लिहायचं असेल तर मोठे प्रहार अशा प्रकारचे करावे लागतील. चेंडू मात्र वन मोर सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4. आलाय ब्रँडेड चौकार. चला बॉल द्यायचा एम्पायर्सना. आणि त्यानंतर जर 6 पाहिजेत. 3 बॉल मध्ये 6ची गरज. एक मॅक्झिमम 1 सिक्सरची आवश्यकता. त्यानंतर आमचे महेशजी मुंडेकर सर हे देखील काही वेळातच आपला संघ घेऊन तयार असतील. आम्हाला माहित आहे गेल्या पर्वामधलं स्वप्न मात्र अधुरं राहिलंय. आता पुन्हा एकदा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मॅच मध्ये ते खेळताना दिसतील. आणि जर पाहिला गेलं तर व्हाईट बॉल देखील होता. एक एक्स्ट्राची धाव देखील मिळाली होती, परंतु धाव घेण्यासाठी इथे थोडस संघर्ष करावा लागला. धाव संख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. अजून देखील मॅच बॅटिंग करणाऱ्या संघाकडे आहे. नवीन फलंदाज पाठवले गेलेत. चला बॅटर्स या लगेच बाहेर आहे.
बॅटर्सचं नाव सांगा ना, बॅटर्स नेम. तजामुल भाई जिशान. जिशानला आपण बघतोय आता क्रमांक 6 वरती त्यांना पाठवलं गेले. 3 बॉल मध्ये आता 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच मोठी बनत चालली आहे. चला क्विक फास्ट फलंदाज, चला स्ट्राईक मार्क वरती आपण वेगानं जायचं आहे. अजून 2 मॅच आपल्या होणं गरजेच्या राहतील आणि व्हायलाच पाहिजे. आजच्या दिवसातून एक संघ फायनल साठी क्वालिफाय केला जाईल. आज फायनलला एक ना, ओके. फायनल साठी एक संघ क्वालिफाय केला जाईल. सातत्यानं जर पाहायला गेलं तर अनेकदा आमचे निलेश सर आम्हाला खूप मोठे सहकार्य त्यांचं राहिलंय आणि याच्या पुढे देखील असणारच आहे. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. चला या इकडे बॅटर्स, आपण या लगेच, आपल्याकडे वेळची खूप कमी आहे. 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आपण बघतोय. समोर आव्हानच्या विरोधामध्ये आव्हान या 5 धावा डिफेन्स करतील का बघावे लागतील. कमी गतीचा बॉल ऑनला ड्राईव्ह केलाय, चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव घेतलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येस धावची तो काढू. इथे फलंदाज बाद होणार. 2 बॉल मध्ये आता 4 धावांची आवश्यकता आहे. धक्का क्रमांक 5वा येस आदर्श क्रीडा मंडळ फुरुस या संघाला बसतोय. क्रमांक 7 वरती नवीन फलंदाज आपण बघाल. चला नवीन दोन बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच जर पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज बनत चालली आहे. 2 मध्ये 4 ची 5 विकेट देखील गेलेत. 2 बॉल 4 धाव बनतील का, एक फक्त चौका ठोकायचा आहे. 2 बॉल मध्ये बॅटिंग करणारा संघ जिंकणार की बॉलिंग करणार बघावं लागेल. ऑफला ड्राईव्ह केला, हो यावेळेला चांगला स्क्वेअर कट आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आतमध्ये जायचं नाही, हो आतमध्ये जायचं नाही. या इकडे या, आतमध्ये जायचं नाही, या बाहेर या, बाहेर या, बाहेर या. इथे चौकाराला मॅच मात्र फिनिश होते आणि बॅटिंग करणारा म्हणजेच आपण पाहताय तर एकंदरीत आदर्श क्रीडा मंडळ फुरुस या संघाने मॅच जिंकले. अभिनंदन करूयात.